संपूर्ण देशभरात रामनवमीचा उत्साह असताना वर्ध्याचे माजी खासदार रामदास तडस यांना रामाच्या मूर्तीची पूजा करण्यास पुजाऱ्यांना मनाई केल्याचं समोर आलं। वर्ध्यातील राम मंदिरातील गर्भगृहात सोवळं आणि जानवं घातलं नाही म्हणून आपल्याला प्रवेश नाकारल्याचा आरोप रामदास तडस यांनी केला। कार्यकर्त्यांचं आम्ही दरवर्षी नित्यक्रमे पूजेसाठी गर्भगृहात जातो, मात्र पुजाऱ्यांना तरीही पूजेसाठी आम्हाला नकार दिला असं रामदास तडस यांनी म्हटलेलं आहे। पुजाऱ्यांनी आणि त्या ट्रस्टीने इथे यावं आणि आपली हिकेखोरपणा दाखवायचं हे काही संयुक्तिक नव्हतं। वाद निर्माण होऊ नये म्हणून मी तो शांत केला आणि पुजाऱ्याला समज दिली। आमदारांनी सुद्धा पुजाऱ्याला समज दिली आणि आमदारांनी हेही सांगितलं की तुमच्या सर्व देवस्थानचं मी ऑडिट लावतो, कारण तुम्ही एवढा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी केला आहे याचं ऑडिट मी लावतो, हे आमदारांना सुद्धा त्या ठिकाणी बोलतो। तर मंदिराच्या सुरक्षेसाठी गाभाऱ्यात कुणालाही प्रवेश दिला जात नसल्याचं राम मंदिराचे अध्यक्ष तसंच ट्रस्टनी स्पष्ट केलंय। पाहूया। इतके लोक देवळीले 12,000 लोकांना अंदर जाऊ देणार तर आमची व्यवस्था काय होणार आहे? आमचे सोना चांदी राहील ते गॅरंटी घे ना। पोलीसवाला ठाण्याला आम्हाला द्या की ते आम्ही गॅरंटी देतो, तुम्ही सर्वांना जाऊ द्या, तर आम्ही सर्वांना अंदर जाऊ देतो, काही आम्ही मना नाही करणार। परंतु जाणीव बुजून आज राम जन्माच्या दिवशी काही करायचं तर त्यांनी हे आज दिग्दंबा केला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।